सर्वांना, मी मनीषा। सकाळच्या 9 वाजलेले आहेत। सर्वांना गुड मॉर्निंग। सकाळ सकाळी आता सुरुवात झालेली आहे व्हिडिओला। तर सकाळ सकाळी म्हटलं आता गाडी वगैरे धुवून घ्यावी, कारण गाडीवरती ना खूप सारा धुळा बसलेला होता। सोसायटीमध्ये मधला जो भाग आहे ना तिथे लादी निघालेली आहेत, त्यामुळे सगळी धूळ आहे ती गाडीवरती येऊन बसते। रोज जरी पाण्याने धुवून घेतली गाडी तरी सुद्धा धुळा येऊन बसतो। गाडी धुत होती त्यावेळेला सगळं पाणी आहे ते ओट्यावरती पडलेलं होतं। तर म्हटलं आता लागले आता ना ओटा पण बाहेरचा आहे ना तो धुवून टाकू। तर ओट्याला मी ना व्हाईट कलरची लादी बसवलेली आहे। तर काही ताई मला विचारत होत्या, ताई तुमच्या घराचा बाहेरचा ओटा आहे ना तो खूप छान दिसतो, पांढरा खड एकदम दिसतो, पांढरा शुभ्र दिसतो। आम्हाला खूप आवडली ती लादी बाहेर बसवलेली आहे ती। तर मी ना रांगोळी काढायसाठी दिवाळीमध्ये असं म्हणजे पांढरी लादी असल्यानंतर त्याच्यावरती कलर भरले रांगोळीमध्ये तर छान दिसते, त्यामुळे ना पांढरीच लादी टाकलेली आहे। आणि आपल्याला झाडू वगैरे सारखा मारता येईल। जर थोडी जर धूळ पडली तर आपण बाहेर असं सारखा झाडू मारत नाही, आणि पांढरी लादी असल्यानंतर त्याच्यावरती लगेच धूळ दिसते आणि आपण झाडू मारतो। त्यासाठी मी ना पांढरी लादी घातलेली आहे बाहेर। तर आता उंबरा पण धुवून घेतला, कारण इथूनच उंबऱ्यापासूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते, त्यामुळे उंबरा किंवा लोखंडी दरवाजा हा स्वच्छ असावा, त्यामुळे मी धुवून घेतला। हाय हॅलो सर्वांना नमस्कार, मी मनीषा। स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये। आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल, मस्त असाल। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर सकाळचे 9:30 वाजलेले आहेत। आता व्हिडिओला केलेली आहे सुरुवात। बाहेरचा ओटा वगैरे सकाळ सकाळी धुवायचा होता म्हणून धुवून टाकला, आणि गाडी पण खराब झालेली होती, म्हणजे धुळा वगैरे बसलेला होता ना म्हणून धुवून घेतली। तर गाडी पण आपली लक्ष्मी असते, त्यामुळे म्हटलं स्वच्छ, आणि स्वच्छ असल्यानंतर आपल्याला पण मनाला मस्त वाटतं गाडी स्वच्छ असल्यानंतर, म्हणून धुवून घेतली। त्यानंतर स्वयंपाक पण आवरलेला आहे किचन मधला सगळा। आता वैभव लक्ष्मीचा उपवास मी काल केलाच होता, तुम्हाला दाखवली पूजा वगैरे। आज ना उत्तर पूजा करायची आहे त्या पूजेची, तर म्हटलं चला मी उत्तर पूजा कशी करते ती तुम्हाला दाखवते। आणि घरातलं सगळं काम झालेलं आहे, झाडू आणि लादीच राहिलेली आहे, कपडे वगैरे सकाळी मी धुवून घेतली लवकरच। तर मुलं गेलेली आहेत शाळेला, विघ्नेश गेलेला आहे ट्युशनला, आणि ओंकार गेलेला आहे कॉलेजला, आणि मिस्टर आहे ते बाहेर काय कामानिमित्त गेलेले आहेत। ते येतील आता, त्यांना पण जेवायला द्यायचं आहे, तर कामावरती जायचं आहे। तर म्हटलं चला आता उत्तर पूजा करून घेऊ। उत्तर पूजा झाली म्हणजे मग त्यांना पण जेवायला द्यायचं आहे, किंवा विघ्नेश पण आता येईल ना 1-1.5 तासामध्ये। तर चला म्हटलं सगळं काम माझं आवरून घेते। तर उत्तर पूजा करायच्या अगोदर सर्वात पहिल्यांदा आरती लावून घ्यायची, आणि आरती म्हणून घ्यायची देवीची, आणि त्यानंतर मग उत्तर पूजा करायला सुरुवात करायची। तर मी आरती आहे ना समय लावून घेते, आणि त्यानंतर मग आरती वगैरे करून घेते देवीची। कोणतीही देवाची पूजा मांडली असली ना तरी हळदी कुंकू लावायचं, आणि त्यानंतर मग आपण आरती करून मग उत्तर पूजा करायची, नैवेद्य दाखवायचा साखरेचा। काल वैभवी लक्ष्मीची पूजा मांडलेली होती, तुम्हाला व्हिडिओ पाठवलेलाच आहे। तर आता उत्तर पूजा करून घेते। हळदी कुंकू वगैरे श्रीयंत्रावरती सोडलं, त्यानंतर आरती वगैरे देवाची करून घेतली। आता ना साखरेचा नैवेद्य दाखवून घेते, आणि त्यानंतर उत्तर पूजा सगळी करते। म्हणजे फुलं वगैरे काढायची आहेत ना चौरंगावरची, ती अगोदर काढून घेते। तर समय आहेत ते एका साईडला ठेवल्या, आणि त्यानंतर आता एका प्लेटमध्ये फुलं आहेत ती सगळी एकत्र करून घेते। आपण ही चौरंगावरची फुलं एकत्र करतोय ना ती पाण्यात न टाकता आपण एका झाडाच्या मुळाशी ना एक खड्डा काढायचा छोटासा, आणि त्यामध्ये टाकून त्याच्यावरती माती टाकायची, म्हणजे त्या झाडाला ना खत पण होतं, आणि पाण्यामध्ये न टाकता फुलं आपण असं जर केलं झाडाच्या मुळाशी जर फुलं टाकली तर प्रदूषण पण होत नाही। कोणतीही पूजा करता वेळी आपण कलश मांडतो, पूजा करतो, ते पाणी आहे ते तुळशीला ओतायचं। सगळी देवपूजा करून घेतली, तर तुम्हाला एकदा जवळून दाखवत की देवपूजा किती मस्त झालेली आहे। काल फुलं आणलेली होती ना मार्केटमधून, ती राहिलेली होती, तर देवपूजा करताना पण मस्त वाटलं, कारण आज ना फुलं खूप सारी होती, म्हणून म्हटलं चला देवाला घालायची। काल पण घातली, आणि राहिलेली होती ती फ्रीज मध्ये ठेवलेली होती तर ती आज घातली, तर खूप सुंदर असा ना देवारा दिसतोय उठून असा। तर तुम्हाला जवळून दाखवते। देवाची देवपूजा आहे ती मी सकाळीच करून घेतलेली होती, पण फुलं काही घातली नव्हती, तर म्हटलं आता फुलं पण काल खूप आणलेली आहेत ती घालू। तर उत्तर पूजा करता वेळी मी ज्यावेळेला चौरंगावरची फुलं काढत होती ना त्यावेळेला आठवण आलं की काल फुलं मी खूप आणलेली आहेत, म्हणून आता देवाला घालून घेऊ। तर खूप छान मस्त असते ना देवारा दिसतोय बघा फुलं घातल्यानंतर, तुम्हाला जवळून दाखवते। आता उत्तर पूजा वगैरे करून घेतली, साडी काढली, ड्रेस घातला, कारण मला लादी वगैरे पुसता येत नाही साडीनं, सगळा गोंधळ होतो साडीनं काम करायचं म्हटल्यानंतर। तर म्हटलं चला आता ड्रेस घालू, तर ड्रेस घातलेला आहे। आता घरातलं सगळं काम झालेलं आहे। विघ्नेशचे पप्पा पण कामावर गेले, ओंकार आहे ते कॉलेजला गेलेले आहे, विघ्नेशला सुट्टी आहे, विघ्नेश वरती अभ्यास करतोय। आणि डोशासाठी रात्री मी राशनचं तांदूळ आहेत ना ती भिजायला घातलेले होते,
तर मुलं म्हणत होती रात्री आणला तवा त्यावेळेला सकाळी कर, तर सकाळी काही तयार झालंच नसतं कारण त्याला पीठ तयार करायला लागतं, भिजायला लागतं पीठ आणि मग डोसे तयार होतात. तर चला आता पीठ तयार करू डोशासाठी तांदूळ भिजायला घातलेले आहेत, तुम्हाला दाखवते किचन मध्ये. तर इथं बघू शकता तुम्ही, यामध्ये तांदूळ घातलेत भिजायला आणि यामध्ये ना उडदाची डाळ भिजायला घातलेली आहे. आपल्या डोशाच्या पिठाला यावं त्यासाठी उडदाची डाळ भिजायला घातलेली होती. तुम्हाला रात्री तांदूळ भिजायला घातले त्यावेळेला 3 ते 4 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर भिजायला घातलेले होते. आता हे पाणी आहे ना तांदळाचं, ते काय ओतून टाकणार नाही. आता हे तांदूळ बारीक करीन ना, त्या तांदळाला बारीक करता पाणी लागतंच, तर हेच पाणी मी वापरणार आहे. चांगलं असतं कारण पीठ फुलण्यासाठी हे पाणी वापरल्याने पीठ आपल्या लवकर असं फुललं जातं आणि डोसं खूप छान येतात, त्यामुळं हेच पाणी वापरायचं. तर इथं बघू शकता मी 1 किलो तांदूळ घातलेले होते ना, तर फुलून एवढे झालेले आहेत 1.5 किलो. आणि इथं बघा 1 किलो तांदळासाठी ना 1 वाटी उडीद डाळ घातलेली होती. आता ती पण भिजलेली आहे चांगली. तर हे पाणी मी वतून टाकणार आहे उडदाच्या डाळीचं, पण तांदळाच्या वरचं हे पाणी आहे ना रात्री भिजायला घातलेलं आहे ते काय वतणार नाही, त्यामध्येच म्हणजे तांदळामध्ये घेऊन थोडं थोडं बारीक करणार आहे. चला हे आता बारीक करून घेते मी लगेच. तर इथं बघू शकता सगळं पीठ आता बारीक करून घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्याला ना पीठ लागलेलं असं पुसून घ्यायचं हाताने, कारण दाटसर असल्यामुळं घट्ट असल्यामुळं चिकाटलं जातं जास्त. सगळं भांड्याचं पीठ असं काढून घ्यायचं. आता हे डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ आहे ना तयार केलेलं आपण, ते एकत्रच केलेलं आहे मी. तर असं हाताने हलवायचं, चमच्यानं वगैरे हलवायचं नाही, चमच्यानं काही व्यवस्थित मिक्स होत नाही, त्यामुळे हातानंच हलवून घ्यायचं. जेवढा हाताने कुठली पण वस्तू मिक्स होती ना तेवढी चमच्याने होत नाही, त्यामुळे अशा हातानंच मिक्स करून घेते मी. आणि बाजूचं जे पीठ लागलेलं आहे ना ते असं चांगलं वडून घ्यायचं आतमध्ये. तर सगळं हलवून घेतलेलं आहे. आता याला झाकून ठेवते आणि संध्याकाळी मग डोसे तयार करायचे. आता यावरती झाकण ठेवते आणि 2 ते 3 तास हे पीठ चांगलं भिजून घ्यायचं आणि त्यानंतर मग डोसं तयार करायला घ्यायचं. संध्याकाळच्या 6 वाजलेले आहेत, डोसं करायला घेत्या. मुलांना नाश्त्यासाठी थोडं ना डोसं पाहिजेत, तर म्हटलं चला बघू कसं येत आहेत नवीन तव्यावरती. आणि नवीन तवा कसा धुयायचा ना तो पण मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे, तिथं आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही तिथं जाऊन बघू शकता. नवीन तवा जास्त दिवस टिकून राहण्यासाठी काय करावं त्यासाठी मी काय केलेलं आहे शॉर्ट व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे. शॉर्ट व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. खूप छान ट्रिक अशी सांगितलेली आहेत. पूर्वी आमच्या आई ना काय वगैरे असती ना आणायची, तर नवीन आणल्यानंतर काय करायची तेच मी ह्या तव्याला केलं, म्हणजे जास्त दिवस ना डोशाचे तवे आहेत ते टिकून राहतात. डोसे करून घेते कसे येतात बघू ह्या तव्यावरती. पीठ बघा मस्त छान असं फुललेलं आहे बघा. आता हलवून घेऊ सगळं पीठ एकत्र. गोल असा ना चमचा हलवून घ्यायचा, म्हणजे खालचं वरचं खाली पीठ होतं आणि डोसे छान येतात आपले. तर बघा मस्त असं ना पीठ तयार झालेलं आहे. पीठ जाडसरच थोडंसं ठेवायचं डोशासाठी कधीही, म्हणजे डोसा आपला ना पटदिशी सुटतो तव्यामधनं. जास्त पण बारीक नाही जास्त पण मोठं नाही, मीडियम असं पीठ ना बरबरीत थोडंसं ठेवायचं. तर चला बघू आपण तवा तापलेला आहे, तव्यामध्ये सोडू. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं होतं डोश्याचा तवा आणलेला, तर किती रुपयाला आणला किंवा कोणत्या कंपनीचा आणलेला आहे ते सुद्धा दाखवलेलं आहे. तर मी आता इथं डोसा तयार करते. नवीन तवा आणलेला होता तर म्हटलं चला आता डोसा तयार करू, कसं येत आहेत ते बघू. तर कांद्याला तेल लावलं आणि कांदा सगळा तव्याला फिरवून घेतला, म्हणजे काय होतं डोसा आहे ते चारी बाजूने सुटला जातो चांगला. बघा डोसे किती मस्त छान असे सुटले जात आहेत, कारण कांदा लावल्यामुळे आपला डोसा आहे ना तो लगेच सुटला जातो आणि उलटण्यानं पलटी पण लगेच होतं. तर बघू शकता तुम्ही इथं एक उलटणं घातलं की लगेच ना डोसा आहे तो पलटी झालेला आहे. डोशाचा तवा आहे ना तो एकच नंबर आहे, मस्त असे छान सुटतायत. पण मला असं वाटतं की डोशाच्या या तव्याला ना काट असायला पाहिजे होते, म्हणजे आपण ज्या वेळेला पातळ पीठ ओततोय ना त्यावेळेला पसरता वेळेला थोडंसं शेगडीवरती पडलं जाते, डोशाच्या तव्यातून बाहेर जाते, कारण त्याला काट नसल्यामुळं. पण एक नंबर आहे तवा, तर मला आवडला, छान असा तवा आहे. आता मी खोबऱ्याची चटणी तयार करून घेते. तर भाजकी डाळ आहे ती 10 रुपयाची आणलेली होती, ती बारीक करून घेतली. त्यानंतर अद्रक, लसूण, खोबरं आणि मिरची ह्या सर्वाचं ना बारीक असं वाटण करून घेते. थोडंसं पाणी घालून वाटण तयार करून घेतलं. तर इथं बघू शकता किती छान अशी खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे. तर आता इकडे ना मी डोसे पण करते, आपण मधल्या शेगडीवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे. फोडणीचं जे भांडं असतं ना ते ठेवलेलं आहे.
तर इकडं ना तेलसुद्धा गरम झालेलं होतं फोडणीच्या भांड्यामध्ये. तर इथं बघू शकता चटणीला आपल्या फोडणी द्यायचं आहे, त्यासाठी तेल इकडं घेतलेलं आहे. तर यामध्ये आता 1 चमचा मोहरी टाकली, त्यानंतर 1 चमचा जिरा टाकायचं. जिरा पण तडतड झालं की आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे. मी हळद कधी टाकत नाही, पण आज ना टाकत्या, कारण म्हटलं चला थोडासा कलर येऊन द्या म्हणून टाकलेली आहे हळद. आता फोडणी देऊ आपण चटणीला. तर बघा काय मस्त तडका बसलेला आहे चटणीला, एकच नंबर वास येत होता. तर आणि तरंगसुद्धा चटणीला खूप मस्त असे आलेले आहे. तर दाखवते तुम्हाला मी, बघू शकता तुम्ही किती मस्त अशी चटणी दिसत्या. तर विघ्नेशला आता बाहेर नेऊन देते, कारण विघ्नेशला ना भूक लागलेली होती. 6 वाजता मी काहीतरी नाश्ता करून देते मुलांना. तर विघ्नेश म्हटला मम्मी मला आज डोसाच करून दे. तर म्हटलं चला खूप दिवस झाले डोसे केलेच नव्हते, तर मुलांना आता देते नाश्त्यासाठी. तर इथे बघा काय मस्त चटणी दिसते ना. छान असे डोसे तयार झालेले आहेत आपले. तर विघ्नेशला डोसा आणि चटणी पाहिजे, तर बाहेर बसलेला आहे विघ्नेशला देते नेऊन. तर चला बाहेर देते. डोसा बघ केलाय, छान दिलाय बघ, तिथं खा. मला सांग कसं झालेलं आहे. आता डोसा तयार करायला चाललेले आहे. रात्रीच्या 9 वाजलेले आहेत. मगाशी ना म्हणजे 6 वाजता विघ्नेशने मी नाश्ता केलेला होता, त्यामुळे आम्हाला दोघांना पण भूक नाही आता. तर आता मसाला डोसा करते. मगाशी खोबऱ्याची चटणी वगैरे करून दाखवली तुम्हाला. तर आता ओंकारला ना मसाला डोसा पाहिजे होता, कडक असा डोसा केलेला आहे. आता याच्यावरती ना भाजी टाकते, बटाट्याची भाजी केलेली आहे आणि मसाला डोसा तयार करते, तुम्हाला दाखवते. तर बघा कडक असा डोसा तयार झालेला आहे. तर इथं बघू शकता डोसा आपला तयार झालेला आहे. याच्यावरती ना बटाट्याची भाजी टाकते. आता अशी बटाट्याची भाजी आहे ना पसरून टाकते. तर मस्त छान असे डोसे तयार होत आहेत. तर बघू शकता किती मस्त कडक असा ना डोसा तयार झालेला आहे. तर आता ओंकारला बाहेर नेऊन देते. तर चला बाहेर नेऊन देऊ, जेवायला बसलेले आहेत. तर विघ्नेश सुद्धा बसलेला आहे बघा, पण त्याच्या ताटामध्ये काहीच नाही. आता देत्या मसाला डोसा तयार करून. तुला पाहिजे ना मसाला डोसा? खाल्ला तू? कसा झाला होता बाळा मसाला डोसा? आवडला ना? आता डोसा बास करते, कारण मुलांनी पण खाल्लेला आहे डोसा. तर ओंकारला पण खूप आवडला. कडक असा डोसा केलं ना तर चांगले लागतात, मस्त लागतात. मगाशी ना मऊ केलेले होते विघ्नेशला आणि मला 6 वाजता. तर आता मी मिस्टर आल्याच्या नंतर 2 डोसे करणार आहे, कारण त्यांना फक्त 2च लागणार आहे. मी तर काही जेवणार नाही. 6 वाजता विघ्नेशने मी खाल्लेला आहे, त्यामुळे काही भूक नाहीये. तर विघ्नेशने आता एक कडक केलेला डोसा होता ना, तो खाल्ला ओंकार बरोबर. मसाले डोसा तर एकच नंबर झालेला होता, सर्वांना मुलांना आवडला. आणि मी पण थोडासा खाऊन बघितला तर छान लागत होता, जसा आपण बाहेर खातो ना तसाच लागत होता. तर व्हिडिओ पण खूप मोठा होईल, तर व्हिडिओ पण मी इथंच संपवत्या. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ व सर्वांना गुड नाईट व सर्वांना बाय.